जेव्हा कारणं दिली जातात ना, तेव्हा नाती नावापुरती राहतात. नात्याला नाव नसेल तरी चालेल, पण नावापुरतं नातं नसावं. काही जपली जातात नाती जन्मापासून, तोडता येत नाहीत म्हणून. तर काही जपली जातात मनापासून, रक्ताची नसली तरी. काही नात्यांमध्ये असतो मायेचा ओलावा, तर काही असतात नुसताच दिखावा. पण का ठेवला असेल देवाने हा नात्यांचा पसारा? जे आपले आहेत त्यांना कशाला हवा हा नात्यांचा दिखावा? कोणी रक्ताचं नसतानाही आयुष्यभर साथ देतं, नात्याला नाव नसतानाही मनापासून साथ देतं. कोणी अर्ध्यातच सोडून जातं, नाव असतानाही नात्याला पोरकं ते करून जातं. मग होतो प्रवास सुरू स्वतःचा, स्वतःसोबत असलेल्या निरागस नात्याचा, ज्याच्याशी कधीच नसतो झालेला संवाद आपला. मग तुटलेल्या नात्याचा घेऊन पसारा, सारखं विचारतो आपण देवाला, का केलास तू माझ्यात जीवनाचा खेळ सारा? देव हसून म्हणतो, हेच तुला सांगायचं होतं, इथं कोणाशीच तुझं कोणतंच नातं नव्हतं. तुझं स्वतःवरचं प्रेम कमी झालं होतं, तेच तुला समजत नव्हतं. प्रत्येक नात्यात तेच तू शोधत होतीस आणि कुठेच तुला ते मिळत नव्हतं. हेच सारं समजवण्यासाठी आणि तूच तुला ओळखण्यासाठी हे सारं घडलं होतं.